बातमी थेट नागपुरातून आहे। बातमी आहे अनिल देशमुखांच्या संदर्भात। नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झालाय। देशमुख हे नरखेडचे सांगता सभा आटपून काटोलकडे जात होते आणि त्यावेळीच जलालखेडा रोडवरील बेलपाट्यावरती अज्ञात व्यक्तींनी देशमुख यांच्या कारवरती दगडफेक केली। या दगडफेकीत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले। देशमुखांना उपचारासाठी नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। भाजपने आरोप केलाय की भाजपने हा हल्ला केल्याचा आरोपच देशमुख यांनी केलाय। हे दृश्य आपण पाहतोय। काल नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्यावरची जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आणि यात देशमुख सुद्धा जखमी झाल्याचं आपण पाहतोय आणि यावेळी त्यांनी आरोप केलाय की भाजपच्या लोकांनीच हा हल्ला केलाय। दरम्यान भाजपकडून म्हणण्यात येत आहे की अनिल देशमुखांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करून घेतला आणि आरोप आमच्यावरती टाकताय। तर अशा प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आता सध्या या मुद्द्यावरून जे आहे चढाओढ सुरू असल्याचं आपण पाहतो। एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। अनिल देशमुख हे जे आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांना जखम झाली, त्यावरती मलमपट्टी करण्यात आलेली आहे। या प्रकारचा एक फेक दगडफेकी करण्यात आलेली आहे। माझ्याकडे या संदर्भातले अनेक फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला जर लक्षात येणार की हा जवळपास 10 किलोचा गोटा त्यांच्या काचावर पडलेला दिसतोय। पण तो कुणीतरी एक 10 किलोचा गोटा इतक्या 10 फुटावर नाही कोणी फेकून मारू शकत नाही। दगडफेकी करताना कोणत्या प्रकारचे गोटे वापरले जातात हे सामान्य काटोलच्या शेतकऱ्यांना माहित आहे। पूर्ण न फुटता फक्त काचाला भेगा पडलेल्या आहे, मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहे। पण अनिल देशमुख हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहे आणि त्या सीटच्या खाली एक दगड ठेवलेला दिसतोय आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संशयास्पद आहे। ओके सारख्या दीड दमडीच्या आमदाराला परत सांगतो, दीड दमडीच्या आमदाराला तळवे चाटूचा देवेंद्र फडणवीसचा ओळखला जातो, त्याला मला उत्तर देण्याचं बातील कन्फर्म माहिती आहे। ती आपल्या भागाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा चरणसिंग ठाकूर गेला पूर्ण वर्दस्त नागपूर जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचा वर्दस्त आणि त्याच्या वर्दस्ताने त्या ठिकाणी असे धंदे होऊन राहिले।